नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. NMMS परीक्षा जी इयत्ता 8वी मध्ये घेतली जाते त्याच्यामधील बौद्धिक क्षमता चाचणीची लेक्चर आपण बघत आहोत. आजचं 7वं लेक्चर आहे. पहिली 6 लेक्चर ज्यांनी बघितली नसतील त्यांनी ती सुद्धा बघा. तर आपला दुसरा टॉपिक चालू आहे, त्याचं नाव आहे अल्फाबेट सिरीज, म्हणजेच इंग्रजी अक्षरमालेवरती आधारित हे प्रश्न आहेत. तर ह्याच्यामधला दुसरा टाईप, ह्याच्यामध्ये काय आहे, पुढील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. पुढील जे प्रश्न येणार आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही तो योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, सेमी इंग्लिशचा विद्यार्थी असू दे, इंग्लिश मिडियमचा असू दे किंवा मराठी मिडियमचा असू दे, ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. सर्वांना तोच पेपर येणार आहे. जे इंग्लिश मिडियमचे किंवा सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील त्यांना प्रश्न कशामध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल. फक्त मी खाली इंग्लिशमध्ये प्रश्न सुद्धा दिलेला आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स देर इज अ स्पेसिफिक रिलेशनशिप. स्पेसिफिक रिलेशनशिप म्हणजे विशिष्ट असं नातं, संबंध बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड टर्म, पहिल्या आणि दुसऱ्या टर्म मध्ये. द सेम रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द थर्ड अँड द फोर्थ टर्म. असं सारखंच रिलेशनशिप तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये बघायला मिळेल. फाइंडिंग द रिलेशनशिप, सिलेक्ट द करेक्ट टर्म फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. आणि जे पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय निवडा. अल्टरनेटिव्ह म्हणजे ऑप्शन किंवा त्याला पर्याय असं म्हणतात. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला चालू करूया. तर हा आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे. तो पहिला क्वेश्चन काय आहे तो बघा. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. आज बघा, ह्याच्या शेवटी मी काय बघा तुमची टेस्ट घेणार आहे. एकूण 10 प्रश्नांची काय करणार आहे, टेस्ट घेणार आहे. तर ह्या जी टेस्टची जी उत्तर आहेत ती उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायची. कमेंटमध्ये उत्तर द्यायची. कोण विद्यार्थी आहे बघा हे 10 पैकी 10 प्रश्नांची व्यवस्थितरित्या उत्तर देतोय तो. तुम्ही पहिल्यांदा हे लेक्चर पूर्णपणे बघा. ह्या लेक्चरवरती आधारित ते क्वेश्चन्स आहेत, त्या लेक्चरवरती ती आधारित टेस्ट आहे, ही मी शेवटला दिलेली आहे. बघा, आता आपण चालू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न काय आहे तो बघा. पहिल्या प्रश्नामध्ये जी दिलेला आहे. हे जी म्हणजे पहिलं पद झालं आणि हे ओ म्हणजे दुसरं पद झालं. ह्या पहिल्या पदाचा म्हणजे ह्या जीचा ह्या ओशी संबंध आहे. तसाच संबंध ह्या केचा ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला ऑप्शन येईल किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या 4 मधील कुठला एक पर्याय येईल त्याच्याशी आहे. तर तो आपल्याला काढायचा आहे. तर बघूया, मी तुम्हाला पहिल्या टाइप मध्ये म्हणजे पहिल्या 6व्या लेक्चर मध्ये असं सांगितलेलं आहे की एबीसीडीचे जे नंबर आहेत म्हणजे ए चा नंबर, बी चा नंबर, सी चा नंबर, डी चा नंबर डॉट 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 झेड पर्यंत. ए चा नंबर 1 झाला, बी चा नंबर 2 झाला, सी चा नंबर 3 झाला, डी चा नंबर 4, असं झेडचा नंबर किती 26. हे सर्वांचे नंबर पाठ असले पाहिजेत, हे पाठच असले पाहिजेत. आणि ते पाठ होण्यासाठी मी ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे. ज्याने कोणी पाठ केली नसतील तर त्यांनी पाठ सुद्धा करून घ्या. आता बघा, त्यानुसार ह्या जी चा नंबर मी सांगितलेला होता. हे जी आहे ना, त्या जी मध्ये असं 7 तयार होते. G7 म्हणजे जी चा नंबर किती आहे 7 आहे. ओ चा नंबर 15 आहे. ओ चा नंबर 15. त्याच्यासाठी एक शब्द लक्षात ठेवायचा, तो आहे इजोटी. तो शब्द काय आहे, इजोटी. ई चा नंबर झाला 5, जे चा नंबर झाला 10, ओ चा नंबर झाला 15, टी चा नंबर झाला 20 आणि व्हाय चा नंबर झाला 25. बघाय गेलं तर वरती बघा, इथं लक्ष द्या, इथं लक्ष. 5, 10, 15, 20, 25 5-5च्या फरकानं पुढे जात आहे. म्हणून बघा, ई चा नंबर आहे 5, जी चा नंबर आहे 10, ओ चा नंबर आहे 15, टी चा नंबर आहे 20 आणि व्हाय चा नंबर आहे 25. हे इजोटी एका शब्दावरून तुम्हाला 5 लेटरचे नंबर पाठ झालेले आहेत. त्यानंतर ह्या के चा क्रमांक किती आहे, के चा क्रमांक 11. किंग्स 11 पंजाब IPL ची टीम आहे. तर आता बघायचं या दोघांच्या मध्ये संबंध लावायचा. हे तुम्हाला बघा ह्या लेटरचे ह्या अक्षरांचे नंबर दिल्यामुळे किती सोपं होतंय बघायचं. आता फक्त नंबर कडे बघायचं. ह्या 7 कडे बघा, 7 कडे. 7 पासून 15 कसं तयार केला असेल तर बघा, 7 ची दुप्पट केलेली आहे. 7 ची दुप्पट किती येते, 7 दुनी 14 येते आणि 14 मध्ये 1 मिसळला. 14 मध्ये काय केला, 1 मिसळ आलं 15. तसेच प्रोसिजर हित सुद्धा करायची. ह्या 11 मध्ये हे 11 दिसतंय की नाही, 11. ह्या 11ची काय करा, दुप्पट करा पहिला. 11 दुनी 22 आणि 22 मध्ये 1 मिसळा. कारण का, इथं 14 मध्ये 1 मिसळलेला म्हणून इथं 22 मध्ये 1 मिसळतोय. 22 अधिक 1
23. मग 23 नंबरला कुठलं अक्षर येतंय, कुठलं लेटर येतंय, तर 23 नंबरला मी पाठ करायला सांगितलेलं W23. डब्ल्यूचा नंबर किती आहे, 23 आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतोय, तुम्ही पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सुटत नसेल तर त्याचं सोल्युशन तुम्ही मग इथं बघायचं. आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा. काय करायचं, सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता इथं कुठलं लॉजिक लावायचं या क्वेश्चन नंबर दुसऱ्याला, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पूर्णपणे मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. हा प्रश्न IMP प्रश्न आहे. तर पहिल्यांदा आपण ABCD कडे नजर टाकायची आणि त्यानंतर मग नंबर द्यायला चालू करायचं. त्यानंतर काय करायचं, नंबर द्यायचं. आता ABCD कडे नजर टाका. DVF तुम्हाला कुठे ABCD मध्ये काय असा पॅटर्न तयार होतोय, काय काय असं त्याची काय म्हणजे डायग्राम तयार होत्या काय बघा. DVF जर बघायला गेलं तर हे डी इथं आहे बघा, इथं 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 डी दिसतंय, इथं इथं हे व्ही आहे आणि इथं एफ आहे. आणि हे बघा ह्या डी कडून हे व्ही आणि व्ही कडून एफ कसं असं झालंय का नाही बघा. हे असं खाली अशी आकृती तयार झाली DVF ची. त्याच पद्धतीनं JRH जे कुठं आहे, इथं जे आहे. जे कडून इथं खाली आर आणि आर कडून इकडं एच. जे कडून आर आर कडून एच. आता बघायचं झालं तर ह्या दोघांच्या मध्ये असा काय संबंध आहे बघा. DVF इकडली पहिली 3 लेटर सोडून DVF घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं JRH इकडली 3 लेटर सोडून JRH घेतलेला आहे. तेच पुढे आपल्याला करायचं, बाकीचं काय करायचं नाही. FTH कुठं आहे, एफ बघा इथं हे एफ दिसतोय, FTH दिसते. आता बघा हे एफ येण्यासाठी इकडली ह्या डाव्या बाजूचे किती लेटर सोडलेले आहेत, तर 1 2 3 4 5. तर त्याच पद्धतीने इकडली सुद्धा 5 लेटर सोडा. तर बघा हे IJKLM ही अशी 5 लेटर सोडली तर येणार काय, HTF. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. या 3 नंबरचा हा प्रश्न सोडवायचा कसा. काय दिलंय, पहिल्या पदामध्ये AD दिलेला आहे, दुसऱ्या पदामध्ये FL दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलंय बघा, आपल्याला तिसरं पद काढायला सांगितलेलं आहे आणि चौथं पद दिलेलं आहे. तर आता काय करूया आपण, ह्याला काय बघा नंबरिंग टाकूया. पहिली गोष्ट, पहिलं लॉजिक काय वापरायचं म्हणून मी सांगितलंय. तुम्ही पहिल्यांदा हे दिलेलं जे प्रश्न आहे ABCD मध्ये बघा, इथं A दिलाय, इथं D दिलाय. मग त्या लॉजिक नुसार काय डायग्राम वगैरे तयार होत नाही. डायग्राम वगैरे जर तयार होत नसेल, आकृती वगैरे जे दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये झाली तशी होत नसेल तर नंबर टाका. A चा नंबर किती आहे, A चा 1 आहे, D चा 4 आहे, F चा किती आहे 6 आहे, L चा किती आहे 12 नंबर आहे. L12 कसं लक्षात ठेवायला सांगितलेलं होतं, L12. तर जर समजा लग्न केल्यानंतर जर लव केलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु नको त्या लग्न करायच्या अगोदर जर लव केलं तर काही वेळा 12 वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे L12 हे फक्त ह्याच्या पुरतं लक्षात ठेवा, नको तो विचार करू नका. तर L12. त्यानंतर P चा नंबर किती आहे, P16. प्रिन्स किती वर्षाचा होता, 16 वर्षाचा. त्यानंतर X चा नंबर WXYZ, W चा नंबर मी पाठ करायला सांगितलेला होता W23. तर X चा किती नंबर झाला 24. आता बघा इथं A कडून F आहे, A कडून F. आता बघा इथं जे पहिलं पद दिलेलं आहे ना, पहिलं पद कुठलं AD, इथं आता पूर्णपणे व्यवस्थित लक्ष द्या. आणि दुसरं पद दिलंय FL. आता संबंध कसा लावायचा बघा. पहिल्या पदामधील जे पहिलं लेटर कुठलं आहे A, त्या A चा संबंध ह्या F शी लावायचा, दुसऱ्या पदामधील पहिल्या लेटरशी, दुसऱ्या पदामधील पहिल्या अक्षरशी. मग A चा क्रमांक किती आहे 1 आणि F चा क्रमांक किती आहे 6. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये अधिक 5 केलेला आहे. अधिक किती केलेला आहे 5 केलेला आहे. म्हणून इथं काय बघा, जे तिसऱ्या लेटर मधलं जे पहिलं पद आहे त्या पहिल्या पदामध्ये अधिक 5 केल्यानंतर किती आलं पाहिजे, हे 16 आलं पाहिजे. अधिक 5 केल्यानंतर 16 आलं पाहिजे. म्हणजे इथं किती असणार हो, तर 11 नंबरचं लेटर असणार. 11 मध्ये 5 केल्यानंतर 16 येणार. मग 11व्या नंबरला लेटर कुठला असते, तर किंग्ज 11 पंजाब के असते 11व्या नंबरला. मग इथं सुद्धा के आहे आणि इथं सुद्धा के आहे. त्यानंतर काय बघा, ह्या डी पासून L तयार झालेला आहे. डी चा क्रमांक किती आहे 4 आहे आणि L चा क्रमांक किती आहे 12 आहे.
म्हणजे 4 मध्ये 8 मिसळल्यानंतर 12 होते. म्हणून म्हणून काय बघा, इथं आता जे लेटर येणार आहे दुसरं, तिसऱ्या पदामधील जे दुसरं अक्षर येणार आहे त्याच्यामध्ये आपण 8 मिसळल्यानंतर हा एक्स म्हणजे 24 आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये 8, मग असं कशामध्ये 8 मिसळल्यानंतर 24 येते, तर 16 मध्ये 8 मिसळल्यानंतर 24 येते. मग 16 क्रमांक कुणाचा आहे, तर पी चा, के पी. असं कुठल्याच ऑप्शन मध्ये नाही. मग आता इथं कुठलं लॉजिक वापरायचं बघा. एक तर लेटर आपल्याला फिक्स झालेलं आहे की बघा ते के आहे, कारण के ऑप्शन मध्ये पण आहे. परंतु इथं पी येत नाही. मग काय येतोय, मग काय येते, तर आपल्याला ते समजायला पाहिजे. तर इथं काय बघा, इथं मग आपण इथं 4 आहे आणि 4 पासून 12 आणि कसं तयार होऊ शकतोय, तर गुणुले 3, गुणुले 3. तर 4 त्रिकम 12. बघा 4 ला जर 3 न गुणलं तर 12 येते. तसंच इथं कुठल्या संख्येला जर 3 न गुणल्यानंतर 24 येणार, तर तुम्ही म्हणाल 8 ला. 8 ला 3 न गुणल्यानंतर किती येणार, 24 येणार. म्हणजे 8 चा नंबर किती आहे, तर 8 म्हणजे कुठल्या लेटरचा नंबर आहे, तर एच चा 8 नंबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न सुद्धा आयएमपी प्रश्न आहे. हा व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. व्हेरी आयएमपी का, कारण ह्याच्यामध्ये पहिल्या लेटरचा आणि पहिलं जे लेटर आहे पहिल्या पदामधील आणि दुसऱ्या पदामधील त्याच्यामध्ये +5 म्हणजे अधिक केलेला आहे. आणि जे दुसरं अक्षर पहिल्या पदामधील दुसरं अक्षर आणि दुसऱ्या पदामधील दुसरं अक्षर ह्याच्यामध्ये गुणुले केलेला आहे. अधिक गुणुले असा पॅटर्न इथं वापरलेला आहे. त्यामुळे हे व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. अशाच पद्धतीचा प्रश्न येऊ शकतोय पुढे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 4 नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा बघा. तर डायरेक्ट इथं मी एबीसीडी दिलेली नाही, कारण त्याचं तेच आहे. तुम्ही डायरेक्ट नंबर टाकायला चालू करा. बी चा नंबर 2, ई चा नंबर 5, जी चा नंबर 7, ए चा नंबर 1, डी चा नंबर 4, एफ चा क्रमांक 6, पी चा 16, प्रिन्स 16 वर्षाचा. आता बघा ह्या एस चा क्रमांक किती आहे, एस टी लक्षात ठेवायची आपली एस टी बस. टी चा क्रमांक T20 क्रिकेटची मॅच असते त्याच्यावरनं टी चा नंबर लक्षात येतोय. यस त्याच्या अगोदर असते. मग एस चा क्रमांक किती, 19, 19, 20 एस टी. बघा एस चा क्रमांक किती झाला, 19. आणि व्ही चा यू चा क्रमांक असतोय 21, व्ही चा क्रमांक झाला 22. त्यानंतर आता इथं प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार ते काढूया आपण. आता हे झालं पहिलं पद बीईजी, हे झालं दुसरं पद एडीएफ. आता पहिल्या पदामधील जे पहिलं लेटर बी आहे त्या बी चा ए शी संबंध घेऊया. तर बी चा क्रमांक किती आहे, 2 आणि ए चा क्रमांक 1. बघायला गेलं तर ह्या 2 मधनं 1 वजा केलाय. म्हणून तिसऱ्या पदामधील जे पहिलं कुठलं पी, तर पी मधून 1 वजा करा. पी मध्ये 1 वजा म्हणजे त्याच्या नंबर मध्ये 1 वजा करायचं. 16 मधनं वजा 1 केल्यानंतर किती येणार, 15व्या नंबरचं लेटर येणार. 15व्या नंबरचं लेटर मी इथं लिहितो बघा, ते येते ओ. मग ओ ऑप्शन मध्ये कुठल्या आहे, तर हिथं सुद्धा आहे आणि हिथं सुद्धा आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरं लेटर ई आणि डी मध्ये संबंध लावायचा. ई चा क्रमांक 5 आहे आणि डी चा क्रमांक 4 आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 1 वजा केलेला आहे. 5 आणि 4 लक्षात येते. मग 19 मधनं तिसऱ्या पदामधील जे दुसरं अक्षर आहे त्याचा नंबर 19 आहे. त्या 19 मधनं 1 वजा करा. 1 वजा करा. वजा 1, 19 मधनं 1 वजा केलं की 18 येणार. आणि 18व्या नंबरला कुठलं अक्षर येते, 18, आर 18 म्हणजे ओ आर. आणि हे कुठल्या ऑप्शन मध्ये ओ आर आहे, ह्याच ऑप्शन आहे मध्ये आहे. म्हणजे पुढे ओ आर यू येणारच आहे. पुढे सोडवायची सुद्धा काही गरज नाही आहे. पुढे सोडवायचं असेल तर तुम्ही बघा, हे जी चा नंबर 7 आहे आणि एफ चा नंबर किती आहे बघा, जी चा नंबर 7 आहे, एफ चा नंबर 6 आहे. म्हणजे 1 वजा केले. तसंच तुम्ही 22 मधनं 1 वजा करा, 21. आणि 21व्या नंबरला लेटर कुठलं येते, यू. म्हणजे ओ आर यू. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 कसा सोडवायचा तो बघा. पहिल्यांदा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जर सुटत नसेल तर त्याचं सोल्युशन बघा. आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मी शेवटी टेस्ट दिलेली आहे, ती टेस्ट तुम्ही सोडवायची आहे. कुठल्या विद्यार्थ्याची सर्व उत्तर बरोबर येतात ते आपण बघूया. तर प्रश्न क्रमांक 5 कसा सोडवायचा. एन चा नंबर 14 आहे, ओ चा क्रमांक 15 आहे आणि टी चा क्रमांक 20 आहे. एम चा क्रमांक 13, एम 13, मै 13 हिरो. एल चा 12, ओ चा किती आहे, 15, इजोटी मधनं लक्षात घ्या. सी चा क्रमांक 3 आहे, यू चा 21 आहे. यू चा 21, कारण T20 क्रिकेट मॅच आहे. T20 जर असेल तर टीच्या पुढे काय येतोय, यू येतोय. UVWXYZ. त्याच्यामधील मी डब्ल्यू चा क्रमांक पाठ करायला सांगितलाय. W23. मग टी नंतर काय बघा,
यू येणार, यूचा क्रमांक 21, व्हीचा क्रमांक 22, नंतर एक्सचा क्रमांक 24, वायचा क्रमांक 25 आणि झेडचा क्रमांक 26. हे अशा पद्धतीनं पाठ होतं आपल्याला. पीचा क्रमांक 16. प्रिन्स, 16 वर्षाचा प्रिन्स होता. तर बघा ह्या ह्या एमची संबंध लाव्या. काय झालेलं आहे, ह्या 14 मध्ये किती मिसळलेला आहे, 14तनं बघा 1 वजा केलेला आहे, वजा 1 केलेला आहे. ठीक आहे. मग तसाच आपण सी मधनं काय करायचा, 1 वजा करायचा. सी मधनं म्हणजे 3 मधनं 1 वजा करा. 1 वजा केल्यानंतर इथं किती येणार, 2 येणार. आणि 2ला कुठलं अक्षर असते, बी असते. त्याच पद्धतीनं ह्या ओ मधनं ओ आणि एल चा संबंध लावायचा. ओ चा क्रमांक 15 आहे आणि एल चा क्रमांक 12 आहे. म्हणजे वजा किती केलेला आहे, वजा किती केलेला आहे, 3 केलेला आहे. वजा 3, 15तनं 12 वजा 3. म्हणून यू मधनं सुद्धा काय बघा, वजा 3 करा. 21 मधनं 3 गेल्यानंतर 18 येते. आणि R18 कसं लक्षात ठेवायचं, आपला राईट टू वोट, मतदानाचा हक्क. मतदानाचा हक्क आपल्याला 18व्या वर्षी चालू होतोय. त्यामुळे R18 लक्षात ठेवा. आणि त्यानंतर टी हे बघा, हे टीचा ओ शी संबंध लावायचा. टीचा नंबर किती आहे, 20 आहे. आणि ओ चा क्रमांक किती आहे, 15 आहे. म्हणजे वजा 5 केलेला आहे. म्हणून ह्या पी शी काय करा, वजा 5 करा. वजा 5 करा. पीचा क्रमांक किती आहे, 16 आहे. 16 मधनं 5 गेलं की किती उरते, 11. आणि 11व्या नंबरला कुठला अक्षर येते, के. म्हणून तुमचं बरोबर उत्तर BRK आलं पाहिजे. ऑप्शन मध्ये, पहिल्याच ऑप्शन मध्ये BRK हे आहे. किती सोप्या पद्धतीनं बघा प्रश्न सुटत आहेत. फक्त आणि फक्त नंबर पाठ झाल्यामुळेच हे प्रश्न आपल्याला सुटत आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6व्या नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा बघा. नंबर टाका. तर एम चा क्रमांक 13, मै 13 हिरो. एल चा क्रमांक 12, आय चा क्रमांक 9, जे चा क्रमांक 10 आहे, त्यानुसार आय चा क्रमांक 9, एफ चा क्रमांक 6, त्यानंतर एच चा क्रमांक 8, जी चा क्रमांक 7, डी चा क्रमांक 4, ए चा क्रमांक 1, के चा क्रमांक 11, किंग्ज 11 पंजाब, एल चा क्रमांक 12, आय चा क्रमांक 9, एम चा 13, मै 13 हिरो. आता हे जे पहिलं पद आहे, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. तर पहिल्या पदामधील हे पहिलं अक्षर आणि हे पहिलं अक्षर, दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, ह्यांचा संबंध लावायचा. बघा ह्याचा क्रमांक दिलाय 13, ह्याचा क्रमांक दिला 8. मग 13 आणि 8 मध्ये फरक कितीचा आहे, तर 5चा फरक आहे. 13 वजा 5 केलेला आहे. 13तनं 5 घालवलं. म्हणून तुम्ही काय बघा, के मधनं, म्हणून तिसऱ्या पदातील जे पहिलं अक्षर लेटर आहे त्याच्यामधून म्हणजे त्याच्या नंबर मधून 11 मधनं 5 वजा करा. 11 मधनं 5 केलं की उरते किती, 6. आणि 6व्या नंबरला येतोय कोण, एफ येतोय. एफ कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, भरपूर ऑप्शन मध्ये, 3 ऑप्शन मध्ये. पुढे सोडूया. आता पहिल्या पदामधील हे झालं पहिलं पद, ह्याच्यामधील हे जे दुसरं अक्षर आहे आणि हे दुसऱ्या पदामधील जे दुसरं अक्षर आहे त्याच्याशी संबंध लावायचा. मग काय बघा, ह्याचा क्रमांक दिलाय 12 आणि ह्याचा क्रमांक दिलाय 7. 12 म्हणजे काय बघा, ह्याच्यात पण वजा 5 केले. मग काय बघा, ह्या एल मधनं सुद्धा काय करा, वजा 5 करा. वजा 5, एल मधनं वजा 5. एलचा क्रमांक 12, 12तनं 5 गेले की 7. 7 नंबरला कोण येतोय, तर 7 नंबरला जी येते. 7 नंबरला जी. त्यानंतर बघा पुढं आपण बघूया. म्हणजे इथं आय चा क्रमांक किती दिलाय, 9 दिलाय. आणि इथं डी चा क्रमांक 4 दिलाय. म्हणजे 5 वजा केले. सगळ्यांच्यातनं 5 वजा करत आलेलं आहे. तसंच इथनं 9 मधनं 5 वजा करा. इथं 4 नंबरला कोण येते, 4 नंबरला डी येतोय. आणि काय बघा, या 13 मधनं सुद्धा 5 वजा करा. 13तनं 5 गेलं की उरते किती, 8. आणि 8 नंबरला येतोय एच. म्हणजे FGDH. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. इतकं सोपं आहे. मी तुम्हाला समजावून देण्यासाठी हे हळूहळू सांगत आहे. तुम्ही फक्त काय बघा, बघितल्यानंतर हे प्रश्न सुटलं पाहिजेत. पेन आणि पेपरचा सुद्धा काय बघा वापर करायचा नाही. फक्त आणि फक्त आता सराव करा, लिहून ठेवा, त्याचं रिव्हिजन करा, तर तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा बघा. 7वा प्रश्न सोडवायचा कसा. 7वा प्रश्न ज्या विद्यार्थ्याला सुटतोय तो बघा, सोपा प्रश्न आहे 7वा प्रश्न. बघा इथं लक्ष द्या, व्यवस्थितरित्या लक्ष द्या. 7वा प्रश्न, एम चा नंबर किती आहे, 13, मै 13 हिरो. यू चा क्रमांक किती आहे, 21. आय चा क्रमांक किती आहे, 9. एल चा क्रमांक किती आहे, 12. टी चा क्रमांक किती आहे, 20. एच चा क्रमांक किती आहे, 8 आहे. डी चा क्रमांक 4 आहे. ई चा क्रमांक किती आहे, 5 आहे. आणि आय चा क्रमांक 9 आहे. जे तुम्हाला दिलेले आहेत ना, त्याचं नंबर पहिल्यांदा टाकून सोडा. आता नंबर टाकल्यानंतर काय करायचं, हे पहिलं पद दिसतंय आणि हे दुसरं पद दिसतंय. ह्या दोघांच्या मध्ये आपण संबंध लावायचा. या दोघांच्या मध्ये संबंध लावणार कसा,
लावणार कसा, तर ह्याचं जे पहिल्या पदाचं हे पहिलं पद आहे MUI, ह्याच्यामध्ये हे पहिलं अक्षर कुठलं यम, ह्या यमचा संबंध ह्या दुसऱ्या पदामधील पहिल्या अक्षरशी लावायचा, पहिल्या लेटरशी लावायचा. त्यांच्यामध्ये संबंध लावायचा म्हणजे करायचं काय, तर बघा हे नंबर म्हणूनच टाकलेले आहे तिथं. ह्याचा नंबर होता 13, ह्यो 13 बघा, आणि ह्याचा नंबर होता ह्यो 12. लगेच समजते की 1 वजा केले. 13 आणि 12 मध्ये फरक कितीचा आहे, 13तनं 12 घालवा, 1 राहतोय, म्हणजे वजा 1 केलेला आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर काय केलेलं आहे, यूचा संबंध ह्या यूचा संबंध ह्या टी शी लावायचा. तर यूचा क्रमांक किती आहे, 21 आहे. इथं काय बघा 20, म्हणजे 1 वजा इथं सुद्धा केलाय, आणि इथं 9 आहे आणि इथं 8 आहे, इथं सुद्धा 1 वजा केलाय. साहजिकच बघा इथं डोळं झाकून तुम्ही 3, 4, 8 येणार. 3 नंबरला येते C, 4 नंबरला येते D, आणि 8 नंबरला येते HCDH. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, जर तुम्हाला ही लेक्चर समजत असतील तर त्याला तुम्ही काय करा, लाईक करा. तसंच काय करा, चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहे, आणि सिलेबस कंप्लीट झाल्या बघा सिलेबस कंप्लीट करणार आहे, आणि जेव्हा पण मी नवनवीन व्हिडिओ टाकीन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा. आणि जे विद्यार्थी ह्या लेक्चर पर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना काय करा, हे व्हिडिओ पाठवा, शेअर सुद्धा करा. आणि जे आई वडील सुद्धा बघत असतील त्यांनी सुद्धा आपल्या मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना सांगा अशा पद्धतीने लेक्चर चालू आहेत म्हणून. तर तुम्हाला हे समजत असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा ह्यो बघूया. पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला सुटतोय का तो बघा. प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. सुटत नसेल तर सोल्युशन हे बघायचंच आहे आणि बघा. आणि तुम्ही अभ्यास हा चालू केलेलाच असेल, अभ्यास पूर्णपणे व्यवस्थितरित्या चालू केलेला असेल. जे गरीब घरातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, जादा फीस देऊन क्लास लावू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. त्यांच्यासाठी हे क्लासेस आहेत. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि सरळ भाषेमध्ये हे क्लास शिकवले जात आहेत. तर बघा, हे झालं पहिलं पद, इथं झालं हे पहिलं पद, हे झालं दुसरं पद. ह्यांच्यामध्ये आपण पहिल्यांदा संबंध लावायचा, डायरेक्ट नंबर लिहून टाकायचं. डी चा क्रमांक 4, D4, ए चा क्रमांक 1, एम चा क्रमांक 13, मै 13 हिरो, ए चा क्रमांक 1, एक्स चा क्रमांक 24, डब्ल्यू चा नंबर पाठवायचा, डब्ल्यू 23, WXYZ 23, 24, 25, 26, जे चा क्रमांक 10, एन चा क्रमांक 14, N14 कसं लक्षात ठेवायचं, N14. आता N म्हणजेच नोव्हेंबर, आणि नोव्हेंबर मधली एक फेमस तारीख कुठली आहे, 14 नोव्हेंबर, ज्या दिवशी बालदिन असतोय, त्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असतोय. N14. U चा क्रमांक 21 आणि R चा क्रमांक 18. हे क्रमांक टाकलेत की नाही एकदम सुटून जाते. बघा, ह्या 4 पासून काय करायचं, हे जे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे, पहिल्या पदामधील पहिल्या अक्षर आणि दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर ह्यांच्याशी संबंध लावायचा. संबंध कसा लावायचा, हे नंबर म्हणून टाकलेले 4 आणि 1, म्हणजे 4 आणि 1, 4तनं 1 घालवा, किती येते, तर 3 येते. 4 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. त्यानंतर ए आणि एक्स मध्ये फरक कितीचा आहे, ए आणि एक्स मध्ये काय बघा 23चा फरक आहे, अधिक 23 केलेला आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर काय बघा, एम आणि जे मध्ये फरक कितीचा आहे, 13 आणि 10, 3चा फरक आहे, 3चा फरक किंवा वजा 3 केलेला आहे, इथं सुद्धा वजा 3 केलेला आहे. म्हणून काय बघा, 14 मधनं तुम्ही वजा 3 करा, 14 मधनं वजा 3 केल्यानंतर 11 येणार. यू, आता यू काय बघा, यू मध्ये अधिक 23 करायला पाहिजे, अधिक काय करायला पाहिजे, 23 करायला पाहिजे. पुढचं लेटर घ्या तुम्ही, आर मध्ये काय करायला पाहिजे, वजा 3 करायला पाहिजे, जसं इथं केलेलं आहे. आर चा नंबर 18 आहे, आणि 18 मधनं 3 गेल्यानंतर उरतंय किती, 15, आणि 15व्या नंबरला कोण येतोय, ओ येतोय. एक लेटर पहिले समज 11व्या नंबरला के येते, दुसऱ्या नंबरचं लेटर राहून दे, तिसऱ्या नंबरला ओ येते. ह्याच्यावरूनच तुम्हाला प्रश्न सुटून जाते बघा. मग असं कुठल्या पहिल्याच ऑप्शन मध्ये बघा की के आहे, ओ आहे, म्हणजे हे आर येणारच आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. जर तुम्हाला सोडवायचं असलं तर मी तुम्हाला पुढे सांगतो. आता हे लक्षात, यू चा क्रमांक 21 आहे, 21 पासून अधिक 23 करायचं कसं, तर बघा इथं लक्ष द्या. यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड, ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, आणि पुढे असं. ह्या यू चा क्रमांक किती आहे, 21. यू चा क्रमांक 21. आता त्याच्या पुढे अधिक 23, मग ह्याला तुम्ही 1 नंबर द्या, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17,
18, 18व्या नंबरला 18, 19, 20, 21, 22, 23, 23व्या नंबरला तो आर येणारच आहे. असं रिपीट असं करत जायचं, त्यातच नंबर मोजत राहायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. ह्या 9व्या प्रश्न सोडवायचा कसा? नंबर देऊया आपण. डी चा क्रमांक 4 आहे, आर चा क्रमांक 18 आहे, ए चा क्रमांक 1 आहे, सी चा क्रमांक 3 आहे, जे चा क्रमांक 10 आहे, एक्स चा क्रमांक 24 आहे, जी चा क्रमांक 7 आहे, आय चा क्रमांक 9 आहे, टी चा क्रमांक T20 स्पर्धा, एस चा क्रमांक 19, ओ चा क्रमांक काय बघा 15 आणि पी चा क्रमांक 16. आता हे नंबर मला कसे पाठ झालेले आहेत? तर सराव, प्रॅक्टिस, सराव झालं पाहिजे. जेवढं तुमचा सराव होईल तसं तुम्हाला हे नंबर पाठ होतील, तसं तुम्हाला काय बघा हे क्वेश्चन सुटून जातील. असं नाही की 1-2 क्वेश्चन सोडवलं आणि त्यानंतर मला सर्व क्वेश्चन सुटतील, असं अजिबात कुठल्या विद्यार्थ्याचं होणार नाही. तुम्ही हे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले पाहिजे. टेस्टचे जे प्रश्न दिले ते सुद्धा तुम्ही सोडवा आणि परत कुठली पुस्तके घ्या, रेफर करा, त्याचे सुद्धा क्वेश्चन सोडवा. इतका सराव करा की जेणेकरून कुठलाही क्वेश्चन टाकलेला असेल तर तो सुटलाच पाहिजे आणि सुटणारच. त्यामुळे तुम्ही सराव हे जास्त महत्वाचं आहे आणि सरावाबरोबर काय महत्वाचं आहे? ते जे तुम्ही लिहून ठेवताय ते व्यवस्थितरित्या जतन करून ठेवायचं आणि त्याचं नंतरनं रिव्हिजन करायचं, परत बघायचं. एकदा बघायचं आणि सोडून द्यायचं आणि विसरायचं, असं करायचं नाही. कारण मानवी मेंदू काय असतोय, तो 7-8 दिवसानंतर विसरणार म्हणजे विसरणार, त्याला आठवत नाही अजिबात काय. त्यामुळे ते परत बघितलं की ते लक्षात येतंय. तर हे नंबर दिल्यानंतर आता हे प्रश्न सोडवा. तर बघा, डी आणि जे चा संबंध लावायचा. डी चा क्रमांक 4 आहे आणि ह्याचा क्रमांक 10 आहे, अधिक 6 केलेला आहे. म्हणून काय बघा टीचा हे टीचा जो क्रमांक आहे 20, ह्याच्यामध्ये अधिक 6 करा. काय येणार? 26 येणार आणि 26व्या नंबरला कुठलं लेटर येते? झेड येते. हे 18, आता बघा हे दुसरं अक्षर आहे, त्याचा नंबर आहे 18 आणि ह्याच्यामधलं म्हणजे दुसऱ्या पदामधलं हे दुसरं अक्षर, त्याचा क्रमांक किती आहे? 24 आहे. कितीचा फरक आहे? 18 अधिक 6, ह्याच्यामध्ये पण 6 केलेला आहे. म्हणून तुम्ही या यस मध्ये पण 6 करा. यस मध्ये अधिक 6, यस चा क्रमांक 19 आणि 19 मध्ये 6 केल्यानंतर 25 नंबर येणार आणि 25 नंबरला कुठलं येतंय? वाय येतंय, इजोटी. लक्षात घ्या. ए चा क्रमांक 1 आहे आणि ह्याचा 7 आहे, अधिक 6 केलेला आहे. इथं 3 आहे आणि इथं 9 आहे, अधिक 6. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये अधिक 6 केलेला आहे. जे पहिलं पद दिसतंय हे पहिलं पद आणि दुसऱ्या पदामधील जे अक्षर आहेत ना, त्या प्रत्येकामध्ये 6 अधिक केलेला आहे. म्हणून तुम्ही तिसरं पद आणि चौथं पद कसं काढायचं? जे तिसऱ्या पदामधील जे लेटर आहेत त्यांच्यामध्ये अधिक 6 करा. तर इथं ओ चा क्रमांक 15 आहे आणि 15 मध्ये 6 मिसळल्यानंतर 21 येते. 21 चा क्रमांक यू येतोय. 16 मध्ये अधिक 6 केल्यानंतर येते किती? तर 22 येते. 22 ला व्ही येते. झेड वाय यू व्ही ऑप्शन क्रमांक 3 नाही, झेड वाय यू व्ही ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3 चुकीचा आहे. कधी असं सुद्धा होऊ शकतं या की बाबा गडबडीत काय करतोय आपण, ह्याला गोल करून टाकणार आणि काय बघा उत्तर काढलेलं आहे बरोबर इथं झेड वाय यू व्ही, खरं गोल कशाला करतोय आपण? ह्याला करतोय. मग हे सुद्धा बघा हे होऊ नये, त्यामुळे डोळं उघडं ठेवून व्यवस्थितरित्या बघायचं, व्यवस्थितरित्या. 1-2 काय बघा 1-2 3-4 10 सेकंद जास्त वेळ लागून दे, खरं व्यवस्थितरित्या. मी 10 सेकंद म्हणतोय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कसा सोडवायचा तो बघा. के चा क्रमांक किती आहे? 11 आहे. एन चा क्रमांक 14 आहे. एम चा क्रमांक 13 आहे. आर चा क्रमांक 18 आहे. एफ चा क्रमांक 6 आहे. व्ही चा क्रमांक किती आहे? यू चा क्रमांक 21 तर व्ही चा 22, एस चा 19, व्ही चा 22 आणि सी चा 3 क्रमांक आहे. तर हे झालं पहिलं पद, हे झालं दुसरं पद. पहिल्या पदामधील जे पहिलं अक्षर आणि दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, ह्याचा क्रमांक 11 दिलाय, ह्याचा क्रमांक 18 दिलाय, अधिक 7 केलेला आहे. आपण सुद्धा तिसऱ्या पदामधील पहिलं लेटर, त्याचा क्रमांक 19 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अधिक 7 करूया. अधिक 7, 19 मध्ये 7 केल्यानंतर येते 26 आणि 26व्या नंबरला येतोय झेड. आणि झेड ऑप्शन बघा एकाच ऑप्शन मध्ये आहे. मग हे येतंय का आपण चेक करूया. एन चा क्रमांक किती आहे? 14. ह्या एन चा क्रमांक 14 आहे. तर ह्याचा आणि एफ चा संबंध काय बघूया. 14 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? तर 8 चा फरक आहे. 8 कमी केलेला आहे. म्हणून ह्या 22 मधनं 8 कमी करा. 22 मधनं 8 कमी केल्यानंतर 14व्या नंबरचं लेटर एन येणार. झेड एन. मग झेड एन एकाच ऑप्शन मध्ये, पुढे यल हे येणारच आहे. चेक करणार असाल तर तुम्ही चेक करा.
बघा जास्त वेळ नसेल तर काय बघा एका लेटरवरनं तुम्ही हे उत्तर देऊ शकता एकदम फटाफट आणि व्यवस्थितरित्या. जर सराव असला तर मी अनेकदा सांगतोय तुम्हाला पेन आणि पेपरला हात लावायची सुद्धा गरज नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा. प्रश्न क्रमांक 11वा. आता 11व्या नंबरचा प्रश्न बघा. मी मुद्दामून इथे एबीसीडी दिलेले आहे. काय एबीसीडी दिलेली आहे की तुम्ही बाबा अशा पद्धतीचा प्रश्न आलेला की बघा पहिल्यांदा एबीसीडी कडे बघा. जर असाच उठत नसेल मग आपलं दुसरं लॉजिक वापरावं. काय नंबर द्यायचा आणि नंबर दिल्यानंतर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा असा संबंध लावायचा. मग ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा. पुणे दिलेला आहे किंवा PUNE दिलेला आहे आणि दुसरं पद दिलेलं आहे KFMV दिलेला आहे. आता हे पीचा संबंध केशी, पीचा संबंध केशी. लक्ष द्या व्यवस्थितरित्या. पी कुठे दिसते? पी कुठे दिसते? पी कुठे दिसते? पी इथं दिसते. कुठे दिसते पी इथं? हा पी इथं आहे बघा, इथं पी. आणि त्याच्या बरोबर समोर के आहे. त्याच्या बरोबर समोर के आहे. समोरासमोर के आहे. त्यानंतर काय बघा, हे दुसरं अक्षर आणि ह्याच्यामधलं हे दुसरं अक्षर, दुसऱ्या पदामधील दुसरं अक्षर. यू आणि एफ कुठं आहे? यू आणि एफ. यू कुठं आहे? हा यू इथं आहे आणि एफ कुठं आहे? इथं आहे. म्हणजे समोरासमोर. एन आणि एम. एन इथं दिलेला आहे, एम इथं दिलेला आहे. म्हणजे समोरासमोर. आणि ई आणि व्ही समोरासमोर. त्याच पद्धतीनं यांच्या समोर काय येणार? यम येणार. इथं दिसतोय. यांच्या समोर यम येणार. त्यानंतर आयच्या समोर काय येणार? आय कुठं आहे? आय इथं. आयच्या समोर आर येणार. आयच्या समोर आर येणार आणि ह्या आरच्या समोर आय येणार. आरच्या समोर आय येणार आणि एच्या समोर कोण येणार? झेड येणार. एच्या समोर झेड. म्हणजे काय येणार? MRIZ. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने एबीसीडी लिहिल्यानुसार हा प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त 30 सेकंदात तुम्हाला काय बघा तिथं रंगवून सुद्धा होतंय. तो गोल रंगवून सुद्धा 30 सेकंदाच्या अगोदर झाला पाहिजे. एवढं प्रॅक्टिस असलं पाहिजे. मी परत तुम्हाला सांगतोय. प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. एखादा विद्यार्थी समजा वीक असेल, गणितामध्ये वीक असेल, म्हणजे कमजोर असेल, त्याला जर हे जे पूर्ण व्हिडिओ जर बघल ना, तर तो सुद्धा काय बघा ह्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊन जाईल. तो सुद्धा काय बघा हुशार होऊन जाईल. फक्त त्याला बघायची गरज आहे, संयम ठेवायची गरज आहे. मला काय येत नाही असं म्हणून चालत नाही. फक्त संयम ठेवा, प्रॅक्टिस करा, सराव करा. बघा तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही काय बघा, तुम्हाला तुमची गॅरंटी येऊन जाईल की हा मला सुद्धा प्रश्न सुटत आहेत. केव्हा सुटणार आहे? जेव्हा तुमचा सराव असेल तेव्हाच. त्यामुळे हुशार किंवा बघा कमी हुशार असं काही असं नसते. 12व्या नंबरचा प्रश्न बघा. तर इथं नंबर आपण टाकूया. ईचा क्रमांक 5 दिलेला आहे, ओचा क्रमांक 16 दिलेला आहे, केचा क्रमांक 11 किंग्ज 11 पंजाब T20 स्पर्धा, जेचा क्रमांक 10 इजोटी वर्ण, ST 19, पी प्रिन्स 16 वर्षाचा, डब्ल्यू 23 पाठ ठेवायचा डब्ल्यूचा नंबर, क्यूचा क्रमांक 17 क्वीन 17 वर्षाची होती, बी 2 एचचा क्रमांक 8 हा त्यानंतर ईचा क्रमांक 5. आता काय केलेलं आहे इथं बघा, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. फक्त बघा इथं 5 आणि इथं 10 अधिक 5 केलेला आहे. इथं 16 आणि इथं काय बघा 19. काय केलंय? 16 अधिक काय केलेलं आहे? अधिक 3 केलेलं आहे. त्यानंतर इथं 11 आणि इथं 16 अधिक 5 केलेला आहे आणि इथं 20 आणि 23 अधिक 3. म्हणजे कसं केलेलं आहे? अधिक 5 आणि इथं काय केलेलं आहे? अधिक 3. अधिक 5 अधिक 3 अधिक 5 अधिक 3. के आणि पी पासून अधिक 5 केलेलं आहे आणि टी पासून डब्ल्यू अधिक 3 केलेला आहे. तसंच अधिक 5 अधिक 3 अधिक 5 अधिक 3 म्हणून 17 मध्ये अधिक 5 केल्यानंतर डायरेक्ट येणार तुम्ही इथं 22 लिहू शकताय. 2 मध्ये अधिक 3 केल्यानंतर येणार 5 नंबर. 8 मध्ये आता अधिक 5 करायला पाहिजे. 8 आणि 5 13 आणि 5 मध्ये अधिक 3 करायला पाहिजे. 5 आणि 3 8. म्हणजे एकामध्ये अधिक 5 त्यानंतर दुसऱ्यामध्ये अधिक 3 अधिक 5 अधिक 3. म्हणजे 22 नंबरला कुठले लेटर येते? तर व्ही येते. 5 नंबरला ई येते. 13व्या नंबरला एम येते आणि 8व्या नंबरला एच येते. VEMH. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. हा प्रश्न सुद्धा जरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे. तर इथं डीचा क्रमांक 4 येतोय, जीचा क्रमांक 7, पीचा 16, मै 13 हिरो, एनचा 14, डब्ल्यूचा 23 नंबर. एमचा क्रमांक किती? 13 मै 13 हिरो, किंग्ज 11 पंजाब, केचा क्रमांक, डीचा क्रमांक 4. आता बघा इथं आपण काय करायचं आहे ते
इथं बघा आपण जर हे पहिलं पद आणि हे दुसरं पद घेतलं आणि ह्याच्यामधील हे जे पहिलं लेटर आणि ह्या दुसऱ्या पदामधील पहिलं लेटर ह्यांचा संबंध जर लावला, बघा 4 आणि 13, 4 मध्ये किती अधिक केलेला आहे? 4 आणि 6 10 आणि ते 3 म्हणजे अधिक 9 केलेला आहे. मग तसंच मी आता इथं जर यम मध्ये यमचा जो क्रमांक आहे त्याच्यामध्ये जर अधिक 9 केलं तर 13 आणि 9 होतंय किती? 13 आणि 7 20 आणि 2 म्हणजेच काय 22. इथं येणार 22 आणि 22व्या नंबरला येतोय व्ही. व्ही कुठल्या ऑप्शन मध्ये आहे काय? नाही. मग ह्याचं दुसरं लॉजिक वापरायला पाहिजे. ते कसं आहे बघा, हे जे पहिलं पद आहे आणि पहिल्या पदामधील ही 3 अक्षरं कुठली कुठली डी जी पी आणि त्यांची जे नंबर आहेत त्यांचे जे अनुक्रमांक आहेत त्यांची बेरीज करा. म्हणजे 4 अधिक 7 अधिक 16, 4 आणि 7 11 आणि 11 आणि 16 किती होते? 11 अधिक 16 तर 27. त्यांची बेरीज किती आली? 27 ही बेरीज आली. त्यानंतर हे 13 अधिक 14 अधिक 23 या तिघांची बेरीज करा. 13 अधिक 14 अधिक 23 यांची बेरीज. 3 आणि 4 7 आणि 7 आणि 3 7 आणि 3 10 हाच्याला 1 1 2 3 4 5 50. बेरीज किती आली? 50 बेरीज आलेली आहे. त्यानंतर MKD ह्या तिघांची बेरीज करा. 11 आणि 4 15 आणि 15 आणि 13 किती येणार आहे? 28 बेरीज येणार आहे. मग आता बघा ह्या 27 पासून 50 कसं तयार केलंय बघा. तर 27 पासून 50 कसं तयार केले? तर 27 ची दुप्पट करा. 27 जुनी 54. इथं किती आलेलं आहे? 50. म्हणजे वजा काय केलेला आहे? 4 केलेला आहे. किती येते ते? 50 येते. तसंच काय करायचं? 28 ची दुप्पट करायची. 28 जुनी 56 झालं. वजा काय करा? 4 करा. 52. मग म्हणजे काय बघा 52 काय आहे? तर तुम्ही हे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मधील जे तुम्हाला इथं काय बघा अक्षर दिलेले आहेत तिथं नंबर टाका. तर आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 52 आली पाहिजे. तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं बरोबर उत्तर येते. जेचा नंबर 10 आहे, यस किती बघा 19 आहे आणि डब्ल्यू 23. ह्या तिघांची बेरीज करा तुम्ही. म्हणजे 23 आणि 19 आणि 10 या तिघांची बेरीज करा. 3 आणि 9 12 ह्याच्याला 1 2 3 4 5 52 बेरीज येते. जेएसडब्ल्यू मधील जे अक्षर आहेत ना त्याचं जे अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकांची बेरीज 52 येते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर हे एक वेगळं लॉजिक आहे. अशा पद्धतीने सुद्धा विचार तुम्हाला करायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा बघा. 14वा प्रश्न सोडवायचा कसा? तर पहिलं पद दिलंय AYC. आता इथंच बघा इथं दिसतंय बघा AY आणि C असा पॅटर्न तयार होतोय. AYC. तर इथं A कडून V आणि V कडून A कडून Y, Y कडून C. त्यानंतर MOK. M इथं आहे, O इथं आहे, K इथं आहे. म्हणजे असा पॅटर्न. आता तुम्हाला बघा हे लक्षपूर्वक बघायचा. इथं पहिलं लेटर A घेतलेलं आहे. ही जर समजा ही डावी बाजू आणि ही काय बघा उजवी बाजू. तर डाव्या बाजूचं पहिलं लेटर आणि उजव्या बाजूचं पण पहिलं लेटर, पहिलं अक्षर घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं DVF. डी कुठं आहे? इथं D, इथं V आहे, इथं F आहे. DVF. आता इकडे 3 लेटर सोडलेले आहेत, 3 अक्षर सोडलेली आहेत. म्हणून तुम्ही इकडे सुद्धा 3 सोडा. KLM सोडा आणि JRH घ्या. JRH ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा. 15व्या नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा बघा. AYBZ. A कडून Y आणि B कडून Z क्रॉस तयार होते बघा. आणि MOLN. M कडून O, L कडून A, L कडून L, L कडून N. बघा आता इथं बघायचं काय तुम्ही? तर इथं A हे जे पहिलं लेटर आहे हे बघा ह्या डाव्या बाजूचं इकडलं पहिलं आहे आणि हे जे M लेटर आहे ना ते उजव्या बाजूचं हे पहिलं लेटर आहे. त्याच पद्धतीनं काय करायचं? EUFV असं. आता इकडे किती लेटर सोडल्यात बघायची. तर 1 2 3 4 म्हणून इकडली शेवटची 4 सोडायची. म्हणजे JKLM सोडायचं. येणार ISHR. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा कसा सोडवायचा बघा. DWVU. DW कुठं आहे? इथं DW आहे. त्यानंतर इथं VU असं L तयार होतोय बघा. DWVU
खरं इकडे किती लेटर सोडलेले आहेत? 3 लेटर सोडलेले आहेत. म्हणून पुढलं जे JQRS असंच आलेलं असणार आहे. इकडली 3 लेटर सोडलेले असणार आहेत आणि जे कडून Q असणार आहे QRS. त्याच पद्धतीने इथं घ्या BYXW. बी कुठे दिसतोय तुम्हाला? बी इथं दिसतोय. म्हणजे बी कडून Y कडून XW. BYXW. फक्त एक लेटर सोडलेला आहे म्हणून शेवटचं एक लेटर फक्त सोडा. LOPQ. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने ही लेक्चर तुम्हाला काय बघा समजलेलं असेल व्यवस्थितरित्या. ज्याला हे 16 प्रश्न म्हणजे ज्याला हे 16 प्रश्न समजलेले आहेत ना, त्याला पुढे मी काय बघा 10 क्वेश्चनची टेस्ट दिलेली आहे. किती क्वेश्चनची? 10 क्वेश्चनची टेस्ट दिलेली. ती सुटणार म्हणजे सुटणारच. आणि जे टेस्टची जी उत्तर आहेत ती मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायची. तर पुढे आता येणार आहे टेस्ट. तर ही टेस्ट आहे. आजचा जे क्लास 7वा क्लास झाला, क्लास नंबर 7वा, त्याच्यावरती आधारित ही टेस्ट मी दिलेली आहे. क्वेश्चन दिलेले आहेत. व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओ काय करा, पॉज करा, बंद करा आणि बंद केल्यानंतर तुम्ही ही काय बघा प्रश्न लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर ह्याची उत्तरं व्यवस्थितरित्या सोडवा. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा करा आणि बरोबर उत्तर याची कमेंटमध्ये द्या. हे पहिले 3 प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचे काय बघा, हे पुढचे 4 प्रश्न घ्या. हे 4 प्रश्न व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा मोबाईलचा तरी चालतंय. हे झाले 4 प्रश्न आणि त्यानंतर पुढचे हे 3 प्रश्न, असे 8, 9, 10 असे एकूण 10 प्रश्न. 10 प्रश्नांची ही टेस्ट आहे. व्यवस्थितरित्या कोण उत्तर बरोबर देतोय बघूया. तर जो विद्यार्थी उत्तरे बरोबर देईल त्याचं नाव मी पुढच्या लेक्चरमध्ये घेईन. आणि बघा हिची जी उत्तरे आहेत ती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये देईन. तर अशा पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला निश्चितच आवडलेलं असेल. जर आवडलेलं असेल तर त्याला लाईक करू शकताय तुम्ही. त्याच पद्धतीने तुम्ही कमेंट तर द्यायच्याच आहेत. ह्या 10 क्वेश्चनचे जे उत्तर आहेत ना त्यांची कमेंट प्रत्येकानं द्यायचा प्रयत्न करायचा आणि 10च्या 10ची उत्तर जो विद्यार्थी बरोबर देणार त्याचं नाव मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार. का घेणार? कारण जेणेकरून दुसऱ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजून दे की काही विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केलेला आहे आणि आपण कुठं आहे हे लक्षात येण्यासाठी बघा त्या विद्यार्थ्यांची मी नावं घेणार. त्यामुळे 10च्या 10 उत्तरे ही बरोबर द्यायची. तुम्ही प्रयत्न करा आणि ह्या प्रश्नांचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा पहिल्यांदा करून घ्या. तर नमस्कार, चला.